हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर आज आहे दुसरा दिवस आमचा. आता आम्ही चाललो आहे जरा मार्केटला फ्रीज वगैरे घ्यायला. भावा गेलाय पुढं, आता आम्ही पण जाऊ पुढं. चला मग भेटूया आपण फ्रीजच्या दुकानात. बाय. आता आपल्याला भाया पण भेटलाय खाली मार्केटमध्ये येतोय. आता आपण डायरेक्ट DG1ला भेटूया. आता आम्ही पोचलोय DG1ला. ते लोक टेम्पो येतात. आम्ही त्या दिवशी आता आपण फ्रीज बघितलं आहे, फ्रीजवरती आहे. फ्रीजची डिलिंग झाली आहे. आता भाऊला AC घ्यायचं आहे, ते AC बघतोय आता. फ्रीज आपला झाला आहे कन्फर्म. थोडा कोटेशन वगैरे काढून सांगतात आणि भाऊ आपला AC बघतो. इथे EMIसाठी बसले आपण बघू. प्रोसेसिंग आपली चालू आहे म्हणून आपण एवढा वेळ थांबले. मीटर पाहिजे मीटरच लागेल. लिटरच घेऊ आपण आता, आपलं काम होऊ द्या. AC आम्ही लिटरमध्ये घेऊ, टनमध्ये नाही, लिटरमध्येच घेऊ. इथं प्रोसेसिंग चालू आहे आपली. काम प्रोसेस नाही आहे. तर आता आपण फ्रीज घेतला आहे. फ्रीज 2 दिवसांनी आपला डिलिव्हर होईल आणि DG1ने आपल्याला मस्तपैकी हा गिफ्ट दिला आहे. सॉरी ब्रो, उलटा आहे. DG1ने आपल्याला गिफ्ट टेम्पर दिला आहे. तर अशा प्रकारे आपला फ्रीज झाला आहे. आता गिझर आणि गॅस शेगडी आपली नंतर येणार आहे. तर आपण आता घरी जाऊ. भावड्या आता निघायला घरी जायला. त्याला पण लेट झाला आहे. त्याला कुठं जायचं आहे? घोडबंदरला. कुठं जायचं आहे? नंदुरबारला जायचं आहे. तर त्याला पण लेट झाला आहे. त्याला दुसरा भाडा आहे. तर तो आता निघणार आहे घरी जायला. तर बबलीचं तोंड पडलं आहे एकदम. बबलीचं तोंड पडलं. तिचे भाव आता चालले आहेत. पण एक भाव आहे इथे. इथं 2 भाव आहेत आपल्याला कर्जतमध्ये कंपनी द्यायला. इथं पण आहे बार बारमध्ये काय करायचं आपल्याला? नंदुरबारला जायचं नाही, इथं आहे ना बार. चला नको रे, तो पण रडल मग परत. शिल्पा बारला जाऊ ना. बबली शिल्पा बारला नाही, शिल्पा बारला. चले भावा, सांभाळून जा. चल सांभाळून जा, सांभाळून जा. चले कालू, सांभाळून जावा. फोन करा, पण फोन करत राहा, येत राहा. फोन करत राहा रे आणि येत राहा सारखे. तर आता आपण घरी जाऊ. हे भाऊ आणि बहीण आम्ही बघू. आता हे फ्रीज आल्याशिवाय कसं? फ्रीज घरी येईल 24 तासात. माणूस येईल फिटिंग करायला. फिटिंग झाला की लगेच आपण करून टाकू. चला मग आता आपण घरी जाऊ. जाता जाता आम्ही आता लस्सी पिऊन जातो. ऊन जाम आहे म्हणून लस्सी पिऊन जातो सर्व. आम्ही लस्सी प्यायला थांबलो इथं. आता लस्सी पिऊन वगैरे झाले आमची. आता भाऊ जे निघालेत. चला जय कालू मटारी. चला चल जा सांभाळा. ह्याच्यावर लक्ष दे जरा. ह्याच्यावर लक्ष दे. माझ्या कवीवर लक्ष दे. चला आता आपण घरी जाऊ. जाऊया 2-4 दिवसांना. कुठं? ते नगरपालिकामध्ये ते सर्व तुम्हाला बी आले. अभी हम आ गए हैं घर पे. आले का घरी? खाली थांबताय तुम्ही? चला सगळेच बसू. कधी आली? सगळेच बसू जरा वेळ मग बोलतो. काय पावती कधी आली? अरे ही घर खोलून पावता बैठी पडली. मेरे 2 अनमोल रतन चले गए. मेरा राइट. आपला एक भाऊ पण आलेला आहे. बस क्या भाई. अरे आपण दुसरे मारलेले आहे. गिफ्ट भेट. तर आता आम्ही घरी आलो आहे. घरी आलो, जरा फ्रेश पीस झालो. आता जेवतो जरासं आणि परत आम्हाला जायचं आहे मार्केटला. इथे बघा लाईट नाही तरी पण हवाचं वातावरण बघा काय सुंदर आहे. पडदे बघा, पडद्यांना नुसती हवा. आता तरी आम्ही पडदे झाकलेत म्हणून, नाही तर हवा एवढी खतरनाक ना. अजून आमचा
अर्धा सेटअप भरपूर काय काय बाकी लावायचा. आमच्या साक्षीने बघा दरवाजा बंद आणि केलेला साक्षी आपोआप बघा. खुललाय. काय साक्षीने दरवाजा लावलेला आपोआप खुललाय. नंतर थोड्या टायमाने ते आमच्यावर चढल. साक्षी दरवाजा तू खोललायस तू कोणता आणि नंतर आम्हालाच बोलतीस दरवाजा उघडे. बघा मी हवा काय ते कळत जायचं थांबलोय. नाहीतर मला बोला दरवाजा तुम्हीच खोललाय. आंघोळीलाच चाललोय. कवली तर बघ. आता आम्ही थोड्या वेळातच जाऊ. मस्त डीमार्टला पण जायचंय आणि जरा फर्निचरचं पण काम आहे ते पण बघायचं आपल्याला. तर भेटूया आपण थोड्याच वेळात. हा मुरब्बा नको. हे काय दिलेस? आंबे डाळ एकातच मिक्स केलंयस. ती भाजी येते ते ना. देतो ना. हा, ते चल आता पण जेवूया. हे बघा आपल्या बायकोनी सुगरण बायकोनी डाळ भात मस्त पैकी केलाय. दल दल. हो. गाईज आता वाजलेले आहेत 6 वाजलेले. आम्ही चाललो खोपोलीला चाललोय. बाई आहे आपल्यासोबत, बबली आहे, डॉन है अपने पास. उधर अपना छोटा डॉन बडा डॉन कचरा विचार लेके खडे. आता आम्ही चाललो खोपोलीला फर्निचर घ्यायला. बघू आपल्याला कसं भेटते. बाईची ड्रेसिंग. हा बोला बाई कुठं सोफा घ्यायला जातोय. खास आपला गोल आहे की आपला एक चांगला सोफा आज आणायचा आहे. जोरात आता जोरात. बघू आपल्याला कसा सोफा भेटतो आणि आपण बघू आता पुढे. आता आपल्याला काय काय एक्सपिरियन्स पाहायला मिळते. बघूया आपण आता काय काय भेटतं आपल्याला बघायला. तर असं आम्ही निघालोय आता खोपोली. हा खोपोलीचा रस्ता आहे. आम्ही पहिल्यांदाच बघतोय. आता बघूया तिकडे गेल्यावरती फर्निचर बघायला चाललोय आपण. माझे हे दोघं आता प्रश्न पडला असेल कोण आहेत. तर हे दोघं माझ्या मावशीचे मुलं आहेत, माझे भावं. तर आता आम्ही सांगतोय आवाज तरी बघा ही होती आपली ती स्पॉट. आणि दाखवते तुम्हाला. ही बघा आपली लोकल म्हणजे आपली एक्सप्रेस. हा बघा तो व्ह्यू किती सुंदर व्ह्यू आहे. हा खूप सुंदर व्ह्यू आहे. खूप म्हणजे खूप. आता आम्ही पोचलोय खोपोलीला पोचलोय फर्निचरच्या दुकानात. आता बघू कोणत्या शॉपमध्ये आम्हाला कोणतं आवडतंय ते आम्ही तुम्हाला दाखवूच थोड्याच वेळात. कोणता आवडतंय कोणता नाही. तर गाईस फायनली आम्ही आता बेड बुक केलं आहे आणि आम्ही एक कबर्ड बुक केलं आहे. म्हणजे आम्ही फायनल केले. पण ते त्याला घरी जाऊन भरपूर मस्का दाखवतो. मारला जरा. तेव्हा तो कुठं रेडी झाला आहे. तो ऐकतच नव्हता. आमच्या रेंजला येतच कलर नव्हता. पण पण आम्ही नाही त्याला fit भरपूर आहे. काय काय बोललो तेव्हा तो रेंजला आलाय. भाई काय बोलू शकता तुम्ही यात? हा आम्ही बाबा त्याचं लय डोकं खाल्लं तेव्हा तो कुठे उतरला आणि आम्ही हा पसंत केलाय. हा पण कसा आहे तो एकदा कमेंट करून नक्की सांगा हे तुम्ही. पूर्ण लेन दाखव. आणि आमच्या बघू शकता हॉलमध्ये तुम्ही ठेवू, पूर्ण हा? हा 3 सीटर आहे आणि इकडे 2 सीटर आहे. तर तुम्ही एकदा कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे हा कितीपर्यंत भेटेल आणि आम्ही कितीला घेतलं ते पण आम्ही पुढे सांगतो. पण आम्ही हा एकदा फायनल केलाय तो एकदा बघून घ्या. आम्ही आणि फायनल आम्ही केलेला तुम्हाला आहे तो. कपाट पण दाखवतो. आणि आम्ही कपाट पण दाखवतो. घ्या बाई दाखवा. हा बघा हा मी पसंत केलेला सोफा आहे. 5 सीटर आहे आणि आपल्याला फक्त 20,000च्या MRP मध्ये भेटलेला आहे. आपल्याला तो बोलत होता 25,000 बोलत होता पण 20 पर्यंत दिलेला आहे. आणि ह्यांनी घेतलेला आहे कपाट. ते कपाट पण दाखवतो. बबली कपाट कोणता घेतलास? हां हा बघा हा कपाट हा घेतलेला एवढा आहे. मोठा आहे पण आम्ही एवढा मोठा घेत नाही कारण ऑलरेडी आमचं कपाट आहे. मग आम्ही हा पोर्शन स्किप करून फक्त हा एवढा घेतोय. त्याच्यामध्ये सिक्रेट तिजोरी प्रशांनी पैसे दिले की ह्याच्यात लपून ठेवणार. आताच सांगते आले की घेऊन जावं.
छान आहे ना भैया हा? खूप मस्त. आणि हा तुमच्या इथे कितीपर्यंत भेटेल ते एकदा कमेंट करून सांगा. आणि आम्हाला भेटलेला आहे फक्त 6,000मध्ये. त्याने आम्हाला 8,500 सांगितलेले, पण आम्ही 6,000पर्यंत घेतलेला आहे. आणि तुमच्या इकडे कितीपर्यंत भेटतो ते एकदा कमेंट करून सांगा. आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. सोफा घेतला, त्यानंतर आम्ही हे घेतलं टीव्हीसाठी युनिट घेतलं, त्यानंतरला परत अजून सोफाचा चेअर पण घेतला, अजून कपाट घेतलं. 4 वस्तू घेतल्या आम्ही आणि आता निघालो. 8 वाजले रात्रीचे 9. आपण गेलो की संध्याकाळी 6 वाजता वाजले. पण झालं गेल्यासारखं आमचं वेळ गेल्यासारखं काम झालं. पप्पा आहेत आता टेम्पोमध्ये आणि आम्ही लाईट टेस्ट आहे. आता आपण डायरेक्ट घरी लावल्यावरती तुम्हाला दाखवतो. चालायला इथे खूप त्रास झालाय सगळ्यांना. बघूया आता घरात आणतावेळी. हे आम्ही घेतला आहे टी व्ही कंपार्टमेंट. टीव्हीचा कंपार्टमेंट घेतला आहे आणि हे घेतलं आहे आपण कपाट. माईने पण घेतला आहे सोफा. यांचा सोफा आपण खाली जाऊन दाखवतो थांबा. भाई आलाय भजी घ्यायला. आमच्या कपाटाने फुल गोंधळ घातलाय घरात. एवढं भिंत आम्ही क्रॅश मारल्या, पण कपाट काही गेलं नाही आतमध्ये. भाई कसं काय रिव्ह्यू देशील? कलर गेला, हालत कशी झाली? पूर्ण अख्खा कलर बिलर गेलाय. भिंतीचा कलर गेला, कपाटाचा कलर गेला, पण कपाट काय आतमध्ये बेडरूम मध्ये घुसलं नाही. आता अक्षरशः उद्या त्याला कापायचंय. उद्या पोस्टमॉर्टम करायला लागेल त्याची. अभी हम सोफा दिखाते. सोफा एकदम क्वालिटी मध्ये भाई. सोफा कसा भेटला आपल्याला? 1 नंबर ना. कसं वाटतं? फिलिंग कशी वाटते? फुल पैसा वसूल ना. पण आमच्या कपाटाने काय वसूल केलंय? घाम काढला का नाही? एवढा घाम काढून पण कपाट काय गेला नाही आतमध्ये. कपाट मिस्त्रीला उद्या बोलवायला लागेल. आता आंघोळ बिंघोळ करून झालं. कपाटामुळे आता आमची आंघोळ झाली. आता कुठे फ्रेश आमचे 2 तास वाजलेत बघा किती. 9 वाजता आम्ही आलो इथं कपाट घेऊन आणि आता वाजलेत किती बघा. आणि उद्या परत जायचं भाईला कामावर. उद्यापासून डेली रुटीन चालू. आपण आता आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. भाई काय करायचं विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकचं बटन दाबा. चलो तो मिलते नेक्स्ट ब्लॉग में. बाय.